श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. ही वाघाची पिल्लं आहेत का मांजराची हे काय कळतच नव्हतं. तर समोरच्या घरात मी करंजा बनवण्यासाठी गेले होती, कारण आता लग्नसराई असल्यामुळं प्रत्येकाच्या घरी कोणाचं ना कोणाची पत्रिका आलेलीच असते. मग यांच्या जवळचंच लग्न होतं, त्यामुळं त्यांनी करंजा बनवायचं म्हणजे दुर्डी बनवायची होती, त्यामुळं त्या करंजा बनवत होत्या. मग मला पण बोलवलं होतं म्हणून मी पण इथं गेले होते करंजा बनवण्यासाठी. आम्ही सर्वजण बनवत होतो. मग इथं दीदी पण होती शेजारची, ह्या जीजी, मी. माझं तर चाललं होतं कोरायचं काम. तर इकडं संगी अक्का बघा तळून घेत होत्या आणि ह्या अक्का गोळ्या बनवत होत्या. तर असं आमचं चालूच होतं. दिवाळी असली म्हटलं आणि उन्हाळ्यात लग्नाचं हे, मग त्यावेळेस करंजा बनवायचं म्हटलं की भरपूर मुली लागतात. पण आता कोण सुट्टीला गेलेलं, कोण कुठं, त्यामुळं काय मुली भेटल्याच नव्हत्या. मग आम्हीच असं बनवत होतो. पण आम्ही लहान होतो त्यावेळेला तर कोणी बोलवलं की आम्ही लगेच पळपूट लाटणं घेऊन पळालोच त्यांच्या घरी. दुसरा कोणता पदार्थ बनवायचं म्हटलं तर वेळ लागत नाही, पण करंजा म्हटलं की त्याला सारण बनवा, खोबरं खिसा, रवा भाजा, भरपूर काय करायला लागतं. मग हे असं आम्ही सर्वजण मिळून गप्पा मारीत मारीत आमचं चाललं होतं करंजा करायच्या. आणि इकडं बघा ह्या कलरच्या पण करंजा, म्हणजे त्याच्यावरती नावं टाकलेली, शुभविवाह, मुलीचं मुलाचं नाव. हे करताना भारी वाटतं. चांदणी पण बनवली होती, नंतर फुग्याची करंजी पण बनवली होती आणि त्याच्यावर असं नाव टाकलं होतं. करंजा बनवून झाल्यानंतर घरी आले तर मला बनवायचं होतं कैरीचं पण. तर म्हटलं ट्राय तरी करूया. मी आत्तापर्यंत कधी केलं नाही, पण आज म्हटलं बनवायचंच म्हणून एकच आंबा घेतला आणि तो स्वच्छ धुवून असा कुकरमध्ये शिजवून घेतला आणि नंतर त्याची साल काढली आणि साल काढल्यानंतर त्यातला जो गाभा आहे तो सगळा चमच्याने खरडून काढला आणि त्याच्यात परत थोडासा गूळ चिरून टाकला आणि ते मिक्सरला फिरवून घेणार होते. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि जिरं थोडं आणि एक वेलची, असं हे सर्व एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. कैरीचं लोणचं, कैरीचा मुरांबा म्हणजे गुळ आंबा, तो ऐकलेला, तो पण बनवलेला, खाल्लेला. पण कैरीचं पण मी मालिकेत बघितलं म्हणून म्हणलं बघूया तरी सर्च करून यूट्यूबवर की नक्की काय आहे. मग आपण पण बनवावं म्हणून मी असं बनवलं आणि ते प्लॅस्टिकच्या भरणीत न ठेवता काचेच्या भरणीत ठेवायचं, म्हणजे चांगलं राहतं. पूर्वीच्या काळी लग्न ठरलं की मेढा असायचा, त्यावेळेला साधी सजावट असायची पण लग्न पार पडायचं. पण आता काळ बदलला आहे. मेढ्यासाठी भरपूर खर्च केला जातो, म्हणजे फुलांची सजावट, लाईटचे डेकोरेशन, नंतर फोटोशूट, असं भरपूर खर्च केला जातो. तर तो जरा कमी केला तर त्या पैशात काही दुसरं पण गरज भागू शकते. आणि ज्या वेळेला गावदेव असतं त्यावेळेला पण भरपूर खर्च करतात. काही मुली म्हणतात मला रथ आणायचा, तर मला घोड्यावरून गावदेवाला जायचं आहे असं. तर त्यासाठी कितीतरी खर्च होतो. मग तो जर खर्च कमी केला, ते नाही केलं, साध्या पद्धतीनं जर गावदेव केलं तर ते पैसे तिथं वाचवून दुसरं एखादं, म्हणजे आपल्याला एखादी वस्तू महत्त्वाची असेल, लागणारी उपयोगी वस्तू असेल ती घेऊ शकतो, नाहीतर एखादा डाग होऊ शकतो त्यात, असं मला वाटतं. पण काही मुलींची इच्छा असते की हौस तर झालीच पाहिजे. माझ्या मैत्रिणीच्या लग्नात एवढी हौस तिची झाली, एवढा खर्च केला त्यांनी, मग माझ्या पण लग्नात. पण ते फेडण्यासाठी काहींना तर किती वर्ष जातात, कारण आता महागाई भरपूर आहे, त्यामुळं भरपूर दिवस जातात ते फेडण्यासाठी. जरी एखादी नोकरीला असेल, म्हणजे एखादी म्हणणार की मी जॉब करते, माझी हौस मीच करणार, तर माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.